रसिक श्रोते हो नमस्कार. शब्द सुरांचे सारथी या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. जानेवारी महिना हा पूर्णतः संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी आपण स्पेशल एपिसोड बनवण्याचं ठरवलंय आणि हे मी तुम्हाला पहिल्या भागात सांगितलंच आहे. सो आजच्या या मालिकेतलं पहिलं पुष्प आपण स्वामिनी कुलकर्णी हिच्याबरोबर ती गुंफणार आहोत. तर स्वामिनीचा सांगीतिक क्षेत्रातला प्रवास आणि तिचा एंटायर जर्नी आजच्या या व्लॉगमधनं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर स्वामिनी ही ती स्वतः म्हणजे संगीत क्षेत्रातली ही चौथी पिढी आहे. कसा झाला स्वामिनीचा एंटायर जर्नी, तिच्या पणजोबांकडून, आजोबांकडून किंवा आई वडिलांकडून ॲज अ गुरु म्हणून ती काय शिकली आणि स्वामिनीचा संगीत क्षेत्रातला एंटायर जर्नी या व्लॉगमधनं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या या तरुण कलाकाराविषयी. या एपिसोडमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. रसिक हो, स्वामिनी ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चौथी पिढी आहे संगीत क्षेत्रातली. तर स्वामिनी, आधी तुझ्या सगळ्या एंटायर जर्नी बद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग. येस, नक्की. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद की मी आता जे काही काम या संगीत क्षेत्रात करतेय, तर जेव्हा अशा पद्धतीचं कोणीतरी माझ्या जर्नीविषयी विचारतं तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं आणि खूप आनंद आहे मला की तुम्ही आता म्हणलात तसं की मी काळे कुलकर्णी कुटुंबातली मी चौथी पिढी आहे की जी या संगीत क्षेत्रामध्ये काम करते. त्यामुळे खूप छान वाटतंय. तुम्ही सुरुवातीला म्हणलात तसं माझ्या आजोबांपासून मला हा संगीताचा वारसा मिळालेला आहे. आजोबांचं मूळ गाव सातारा. साताऱ्यातले माझे आजोबा श्री अशोक काळे, त्यांचे वडील भैरव काळे, आईचे वडील. अगदी आईचे वडील. तर आजोबांचे जे वडील आहेत तर ते म्हणजे भैरव अनंत काळे. आणि त्याचबरोबर जसे अशोक बाबांना त्यांच्याकडनं संगीताचा वारसा कायम मिळत गेला तसाच अशोक बाबांची दोन्ही मुलं म्हणजेच माझी आई सो अश्विनी काळे कुलकर्णी आणि माझा मामा श्री अमोल अशोक काळे. तर हे दोघही जण, या दोघांनी खरं तर आमचं जे विद्यालय आहे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय पुण्यामधलं, तर 1995 साली या दोघांनी त्याची स्थापना केली आणि आता मी या कलातीर्थाची संचालिका म्हणून काम करते. त्यामुळे आता जशी मी नावं घेत गेले तसंच खऱ्या अर्थाने माझ्या बाबतीत होत आलेलं आहे. आईला साथ मिळाली माझ्या बाबांची. माझे बाबा श्री महेश कुलकर्णी ते तबलजी आहेत. त्यामुळे एक संपूर्ण कुटुंब तेच रक्तात संगीत आहे असं म्हणू शकतो. अगदी अगदी खूप छान असं वातावरण. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की संगीताचे संस्कार म्हणजे संस्कार हे प्रत्येकच घरात होत असतात, पण माझ्या बाबतीत अगदी मी 6 महिन्याची होते तेव्हापासून संगीताचे संस्कार माझ्यावर होत आलेले आहेत. एक छोटासा किस्सा सांगते की मी 6 महिन्याची होते आणि हे माझ्या आईकडनं आणि आईकडे जी विद्यार्थिनी शिकत होती तिच्याकडनं मी कायम ऐकत आलीये की काळीचारचा तानपुरा लागला होता आणि आई ती विशारदची परीक्षा देत होती ती आईकडे. तर आई तिला सांगत होती की सा लाव नीट, छान श्वास घेऊन मोठा सा लाव. आणि अगदी बोलता बोलता 6 महिन्याच्या बाळाकडे म्हणजे माझ्याकडे आईने बघितलं आणि म्हणली चल सा लाव तू पण. तर खरंच ते 6 महिन्याचं बाळ म्हणजे मी त्या काळीचारच्या स्वरात आ असं म्हणले होते. तर हे खऱ्या अर्थाने मला मी खूप आतापर्यंत पण जे लहानपणापासून म्हणतात ना बाळगुटी संगीताचं जे ग्राईप वॉटर मधून सगळ्या ह्याच्यातनं ते बाळगुटी म्हणतात तसं ते मिळालंय. त्यामुळे कदाचित हा वारसा इतक्या भारी पद्धतीने तो पुढे नेते. सांगतो तुला नाही तर नाही काही हरकत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने मला खरं वाटायचं नाही. मी आईला कायम विचारायचं आई खरंच का, पण जेव्हा ती विद्यार्थिनी पण मला येऊन नेहमी म्हणते की अगं स्वामीनी मी साक्षीदार आहे खऱ्या अर्थाने. तो खूपच एक सरियल ज्याला आपण म्हणतो ना की इतका सुरात 6 महिन्याचं बाळ कसं गातंय. म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणलात की ती जर्नी कशी सुरू झाली, तर मी 6 महिन्याची होते तेव्हापासून ती जर्नी सुरू झाली. सो स्वीट. म्हणजे हे खरंच खूप भारी. बाळकडू म्हणतात संगीताचं तसं. म्हणजे आजोबा, आई वडील, मामा आणि आता तू. सो यानंतर आईकडेच तू ऑब्व्हियसली शिकली असशील. आई आणि बाबा. माझं गाण्याचं शिक्षण हे आईकडेच झालं. आई आता कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाची संचालिका तर आहेच आहे, पण लॉकडाऊन नंतरचा जो सगळा काळ होता त्याच्यामध्ये कलातीर्थ भजनी मंडळ हे आईनी पुन्हा एकदा सुरू केलं. कारण आई जेव्हा माझ्या वयाची होती तेव्हा आई भजनाचे क्लास पण तितक्याच प्रमाणात घ्यायची. पण आता लॉकडाऊन नंतर परत एकदा खूप मोठ्या प्रमाणात आता कलातीर्थ भजनी मंडळ तिचं सुरू आहे आणि आईकडेच मी लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. चित्रकलेचं शिक्षण मी माझ्या मामाकडे श्री अमोल अशोक काळे
याच्याकडे घेतलं. खूप तिचे मामा खूप भारी चित्र काढतात आणि हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळे खरंच युअर सिरियसली लकी की घरातनच या सगळ्या गोष्टी आहेत. तर अनेकांना मंडळी अजूनही खूप स्ट्रगल करायला लागतो या क्षेत्रामध्ये यायचं. मुळातच हे क्षेत्र थोडं अनसर्टन आहे आणि पुन्हा याच्यात चौथी पिढीनी यात यावं म्हणजे याच्यात खरंच तुझ्या आई वडिलांचं डेडिकेशन. कारण मला असं वाटतं स्वामीनी की पैसा आज आपण म्हणतो की पैसा हेच सक्सेसचं माध्यम आहे. तर या क्षेत्रात पैसा आणि सॅटिस्फॅक्शन या दोन्हीची सांगड तू कशी घालतेस? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. कारण की माझ्या बाबतीत हा छान प्रश्न का आहे आणि याबद्दल मला बोलायला आवडेल. कारण माझे आजोबा श्री अशोक काळे हे कायम कलेचा आनंद घेण्यामागे होते. कायम त्यांना तो कार्यक्रम कोणी ऑर्गनाईज केलाय, नंतर याचं किती मानधन याचं मिळणार आहे याच्यापेक्षा तिकडे जाऊन मी कसं गाणार आहे आणि ते लोकांना माझ्या गाण्यातनं मी आनंद देणार आहे का, म्हणजे आनंद देणं आणि आनंद घेणं आपल्या कलेतनं हे मी लहानपणापासून बघत आली आहे. पण अर्थात चौथी पिढी आता आहे आणि आत्ताच्या काळानुसार प्रोफेशनल आपण राहणं आपल्या कलेमध्ये, पण कलेवरती तितकंच प्रेम करणं. कारण काय होतं, एकदा आपण प्रोफेशनल होत गेलो ना की ती कला कुठेतरी बाजूला राहते आणि फक्त त्या काळापुरतं किंवा फक्त त्या वेळापुरतं की आता मला किती वेळ दिलाय तेवढ्याच ह्याच्यात मी गाणार आणि मी निघणार आहे इकडून, ह्याच्यापेक्षा जो वेळ दिलाय त्याच्यामध्ये खूप मनापासून आपली कला सादर करणं हे मी माझ्या अख्ख्या संपूर्ण कुटुंबाकडनं शिकत आली. जानेवारी महिना आणि पंडित भीमसेन जोशी सवाई गंधर्व महोत्सव होऊन गेलाय. तर त्याच्याबद्दल आपण पेपरमध्ये खूपदा वाचतो की रात्री 9:30-10 नंतर जेव्हा पंडितजी गायला सुरुवात करायचे ते सगळी मैफिल पहाटेपर्यंत ती रंगायची. इथे कुठे मानधनाचा प्रश्न नव्हता, हे सगळं मनापासून येणारं सॅटिस्फॅक्शन होतं. आणि मला असं वाटतं की जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं पैशाकडे कलाकारांचा योग आणि इट्स बाय ऑब्वियस आणि नॅचरल आहे. कारण की ब्रेड अँड बटर तुमचं जेव्हा ते संगीत क्षेत्र असतं तेव्हा त्यातनं मिळणारा पैसा पण खूप मॅटर करतो. पण म्हणून आज तू पुढे ह्या सगळ्या क्षेत्रातनं म्हणजे आय एम नॉट आस्किंग यू मनी तुला एक्झॅक्टली किती मिळतो, पण ह्यापेक्षाही ते जे सॅटिस्फॅक्शन कॅरी करणं जे आहे ते लिटरली जर हा वारसा असेल तरच होईल असं माझं मत आहे. तुला काय वाटतं? दोन्ही आहे. कारण की आता मेजॉरिटी जे नामवंत कलाकार किंवा जे आपण टेलिव्हिजनवरती बघतो किंवा रियालिटी शोज मध्ये बघतो तर असं नाहीये प्रत्येकच कलाकाराच्या बाबतीत की घराण्यातच आहे कला म्हणून, असं नाहीये. पण माझ्या बाबतीत किंवा माझ्यासारखे पण असे कलाकार आहेत की पूर्ण घराण्यातच गाणं आहे आणि त्यांनी केलं. कारण असं बरेचदा होतं ना की आई गायिका आहे, वडील पण याच क्षेत्रात आहेत असं म्हणून सुद्धा मुलगा किंवा मुलगी वेगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी काम करतात, असं होऊ शकतं. पण माझ्या आई बाबांनी मला कधी असा फोर्स केला नव्हता की तू गाणंच म्हण, तू हार्मोनियमच कर. पण त्यांना कुठेतरी कळलं होतं की हिने जर काही केलं तर ती या क्षेत्रामध्ये करेल. आणि तुम्ही आता जो तुमचा प्रश्न होता त्याच्याकडे येऊया की त्या कलाकारावरती, त्या व्यक्तिमत्वावरती ते अवलंबून असतं की घराण्यातनं गाणं आलंय मग पुढे ते कसं कॅरी फॉरवर्ड होणार आहे. असं म्हणजे असं नाही की डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच, एक्झॅक्टली मे बी त्याचं काहीतरी लाईक माइंडेड वेगळा असू शकतो. पण तुझ्या बाबतीत ते की जसं 6 महिन्याची स्वामीनी सुद्धा त्याला दाद देत होती त्यामुळे बट ऑब्वियस तू या क्षेत्रात आली. आणि आता तुला असं वाटतं का की इन फ्युचरही तू यातच पैसा आणि या सगळ्या गोष्टी मिळवून करू शकतेस? हो हो अगदी. कारण की मी सुरुवातीला सांगितलं तसं आता कलातीर्थ संगीत चित्रकला जे विद्यालय आहे आमचं पुण्यामध्ये त्याच्यामध्ये गायन वादन म्हणजे वादनामध्ये हार्मोनियम, तबला, ड्रॉइंग, पियानो या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो. हे सगळं तू वाजवतेस? हो, हे सगळं मी पण शिकवते. ड्रॉइंग मध्ये मंडाला आर्ट, पोस्टर कलर, ॲक्रेलिक पेंटिंग, कलर पेन्सिल सगळी माध्यमं. नंतर हार्मोनियम मध्ये शास्त्रीय, सेमी क्लासिकल, सुगम, भावगीत, गाण्यामध्ये तर अर्थातच सुगम संगीत, नंतर बॉलिवूड म्युझिक म्हणजे बॉलिवूड जे गाणी असतात हिंदी मराठी तर त्याचे माझे वेगळे कोर्सेस असतात आणि मेन प्युअरली क्लासिकल. या सगळ्या गोष्टी या आमच्या विद्यालयामध्ये आम्ही शिकवतो. त्यामुळे हेच माझं अर्थातच हे काम चालू आहे आणि चालू राहणार आहे. पण मंडळी एक किस्सा सांगते स्वामिनीच्या बाबतीत जो मी तिच्या ब्लॉगवरतीच बघितला. इकडे सवाई गंधर्व महोत्सव चालू आहे आणि स्वामिनी गाणं ऐकते आणि गाणं ऐकता ती पंडित भीमसेन जोशींचं अप्रतिम चित्र काढते. सो लिटरली असं म्हणू शकतो की एवढ्या सगळ्या कला अंगात येणं यासाठी सरस्वतीचा वरदहस्त लागतो. म्हणजे त्याशिवाय या गोष्टी होत नाहीत किंवा तुम्हाला एक आशीर्वाद पाहिजे सगळ्या गोष्टीचा.
पण स्वामिनी, आता शास्त्रीय संगीत शिकायला किती मुलं येतात आणि बॉलिवूडकडे किती लोकांचा कल असतो? आपली ओव्हरऑल जी संख्या आहे ती 150 ते 200 विद्यार्थी आता आपल्याकडे शिकतात. पण आमच्या बॅचेस ज्या आम्ही घेतो त्याच्यामध्ये आम्ही सगळे, आमच्याकडे कोणी असिस्टंट टीचर्स नाहीयेत. आम्ही स्वतः सगळे लक्ष देऊन प्रत्येक मुलाला शिकवतो. कारण याचं कारण म्हणजे आई आणि मामानी हे जे विद्यालय सुरू केलं तर त्याचा मागचा उद्देश असा होता की एक पिढी आपण तयार करतोय. आणि असं बरेचदा असतं ना की क्लासेस जेव्हा आपण लावतो तेव्हा आम्हाला अजूनही हा अनुभव आहे की नाही त्याचं स्विमिंग असतं त्यामुळे त्याला गाण्याच्या क्लासला या टायमिंगला लोकांच्या. सो कलेला जास्त लोकांनी प्राधान्य द्यावं. कारण काय होतं, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर सगळे कलाकारच होते जे आपल्याला जिवंत ठेवत होते. त्याच्यानंतरच्या लॉकडाऊन नंतरचं जे 2021 जे साल होतं तर तेव्हा आम्ही 75 लोककलावंत जे आहेत तर त्यांची आम्ही चित्र केली होती. या सगळ्या मामाच्या कल्पना आणि त्याच्या हाताखाली मी लहानपणापासून काम केलंय. आणि ती जी चित्र आहेत ती आम्ही ताटल्यांवरती केली होती. त्याचं कारण म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्ण काळामध्ये जो खऱ्या अर्थाने कलाकाराची जी अन्न दशा आपण म्हणतो की कुठले कलाकार म्हणते मी की जे लोककलावंत की गोंधळी जे असतात किंवा फोक आर्ट जी लोक संबळ वाजवतात, ढोलकी वादन करतात, ते लाईव्ह कार्यक्रम जेव्हा त्यांचे असतात, जेव्हा गोंधळ एखाद्याच्या घरात जेव्हा गोंधळ असतो तेव्हाच त्यांना त्या दिवसाचं ब्रेड अँड बटर मिळणार आहे. सो ही खूप छान कन्सेप्ट होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगत हे होते की प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन आणि अतिशय प्रामाणिकपणाने आणि खूप आनंदात, कारण आम्ही नेहमी म्हणतो की ही शाळा नाहीये, आम्हाला सगळेजण ताई दादा म्हणतात. सांगीतिक क्षेत्रात सगळेच जण आम्ही जे मोठे कलावंत असतात त्यांना आपण ताई दादा असंच म्हणतो. झाकीर हुसेन जे आहेत, पंडित झाकीर हुसेनजी, त्यांना पण आपण झाकीर भाई असं म्हणतो. तर तसंच मला सगळे स्वामिनी ताई म्हणतात, आईला अश्विनी ताई म्हणतात, अमोल दादा. आता ओवी मोहिनी, माझ्या ज्या दोघी बहिणी आहेत, ओवी काळे ही मामाची मुलगी आणि मोहिनी कुलकर्णी ही माझी बहीण, तर याही दोघी जणी आता मोठ्या होत आहेत आणि त्याही शिकवतात. सो असा सगळा प्रवास म्हणजे एंटायर फॅमिली खूप भारी असं सगळं संगीतातलं. तुम्ही संगीतात वगैरे बोलत नाही ना? मी कुठेतरी खूप छान ऐकलं होतं की आणून दे मसा अशी काहीतरी गाण्याची एक भाषा आणि कुठेतरी एक छोटस रील मी बघितलंय, आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण अशा पण गमती जमती होऊ शकतात. बाहेरचे पण कार्यक्रम तू भरपूर करतेस आणि अवॉर्ड्स पण तुला. स्वामिनी, तसं तुझं वय खूप लहान, म्हणजे असं म्हणायचं की या क्षेत्रात सक्सेसफुल होण्याची तुझी व्याख्या काय आहे? म्हणजे अकॉर्डिंग टू यू की सक्सेस होणं म्हणजे काय? सक्सेस होणं म्हणजे माझ्या दृष्टीने शेवटपर्यंत म्हणजे माझं शरीर जोपर्यंत मला साथ देतंय तोपर्यंत कला आणि कला साधनेत मी रममाण होणं हे माझ्यासाठी कुठल्याही कलाकाराचं सक्सेस असतं. कारण की सुरुवातीला मी म्हणले तसं की प्रोफेशनलिझमकडे आपण जेवढे जातो, मी असं नाही म्हणते मी प्रोफेशनल नाही, मी खूप प्रोफेशनल आहे, पण नेहमी जेव्हा आपण कुठलीही कला जेव्हा आपण सादर करतो तेव्हा त्या कलेचा पूर्णपणे स्वतः आनंद घेणं हे माझ्यासाठी खूप मॅटर करतं. कुठलाही कार्यक्रम असू दे, प्रत्येक वेळ ही वेगळी असते. म्हणजे आत्ता मी जर एक गाणं तुम्हाला सगळ्यांना गाऊन दाखवलं तर पुढच्या मिनिटाला ते गाणं त्याच कॉन्फिडन्सनी किंवा त्याच आवाजात त्याच सुरात येईल का याची गॅरंटी नसते. त्यामुळे कला साधना ही शेवटपर्यंत करत राहणं आणि कलेमध्येच रममाण होणं हे माझ्यासाठी सक्सेस आहे. बरं, मग आता या सगळ्यामध्ये म्हणजे आता आपण संगीत क्षेत्रात असे अनेक घरं बघतो की आजोबा, त्याच्यानंतर आई वडील, पण पुढची पिढी तेवढी सक्सेसफुल होत नाही. तर प्रत्येकाला तसं ते जमेलच त्या काळात, म्हणजे भले वारसा असू दे, पण तो पुढे जाऊन तो त्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये तितकं कॅलिबर असेलच याची गॅरंटी देता येत नाही. म्हणजे आज अनेक नामवंत घरं आपण संगीत क्षेत्रातली बघतो की आई वडील खूप सक्सेसफुल आहेत, आत्या खूप सक्सेसफुल आहेत, पुढे येणाऱ्या मुलांमध्ये ते नसतं. तर मग तुला त्याचं म्हणजे आता या घराण्याच्या तुला काय ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज वाटतं? म्हणजे याच्यातनं तुला कार्यक्रम मिळायला सोपं गेलं का अकॉर्डिंग टू न्यू कमर्स? बरोबर. हो, मी असं नक्कीच म्हणेन. कारण की अगदी शाळेपासून जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेतो तर तेव्हा मी पण माझ्या शाळेमध्ये असताना वेगवेगळ्या गाण्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होते. पण तेव्हा असं व्हायचं की खूप स्पर्धांमध्ये मी खरं तर भाग घेतलाय की आणि त्याचं कारण म्हणजे माझी आई. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये ती नाव माझं द्यायची. त्याचं कारण मला आत्ता कळतं. त्याचे सगळे जे
पॉझिटिव्ह वाईब्स आणि त्या ज्या सगळे तो जो एक्सपिरियन्स होता तो मला आत्ता कुठेतरी लक्षात येतोय की ते का सगळं आई करत होती. कारण की प्रत्येक स्पर्धेचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येक परफॉर्मन्सचा अनुभव वेगळा असतो आणि प्रत्येक वेळेस नक्कीच थोडासा बदल असा असतो, बदल म्हणण्यापेक्षा डिफरन्स, की माझ्या घराण्यात गाणं असल्यामुळे आता मला गाण्याचं टेन्शन आलंय असं मला कधीच व्हायचं नाही. किंवा माझ्या बरोबरचे जे असं आपली आता संगीत क्षेत्र हे इतकं मोठे की सगळेच एकमेकांचे ओळखीची सगळी माणसं असतात आणि अशोक बाबांना कोणी ओळखत नाही अशोक बाबा म्हणजे स्वामिनीचे आजोबा अशोक काळे, तर त्यांना कोणी ओळखत नाही असं या क्षेत्रात नाहीये. त्यामुळे कधी पण मी कुठलाही परफॉर्मन्स म्हणजे परीक्षक असं व्हायचं की परीक्षकांना ते त्यांनी ओळखलेलं असायचं की ही काळे काकांची नात आहे, त्यामुळे ही तयारच असणार आहे. म्हणजे हा म्हणजे एक वेगळं दडपण पण येऊ शकतं त्याचं की अरे म्हणजे तुझ्याकडनं काय ऑलवेज बेस्ट परफॉर्मन्सची अपेक्षा असते. बरोबर असं होत होतं. त्यामुळे तो डिफरन्स मला नेहमी जाणवायचा की बाकीच्या जेवढ्या टेन्शन मध्ये असायच्या तेवढं मला टेन्शन नसायचं. कारण की ते माझं की आता मी एकदा रंगमंचावरती मी गेल्यावरती ते माझं कम्फर्ट झोन आहे. असं सो म्हणजे जितक्या इझिली ऑफ द स्टेज लोक कम्फर्टेबल असतात तितकी तू ऑन द स्टेज कम्फर्टेबल असते बिकॉज ऑफ की हे सगळे तुझे आजोबा आई बाबा किंवा मामा ह्या सगळ्यांमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सो आता इन फ्युचर काय प्लॅन आहे? इन फ्युचर आता मी म्हणले तसं की जास्तीत जास्त जे माझ्याकडे कला ही गोष्ट शिकायला येणार आहेत त्यांना कलेचं महत्त्व सांगणं आणि अर्थात मी ग्राफिक डिझायनिंग पण केलेलं आहे. त्यामुळे तो जो सगळा सोशल मीडिया आता ज्या प्रमाणात आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहे तर त्याचा वापर छान क्रिएटिव्ह असा करावा आणि जास्तीत जास्त कला ही आपल्या आयुष्यात महत्त्वाची आहे हे लोकांना सांगणं. म्हणजे स्वामिनी गाण्याबरोबरच स्वामिनीचं पण स्वतःचं युट्यूब चॅनल आहे स्वामिनी व्लॉग्स नावाने. तर त्या चॅनलवरती पण ती भरपूर सारे नवीन नवीन प्रयोग करत असते आणि स्वामिनी कुलकर्णी नावाचं माझं गाण्याचं चॅनल आहे. गाणी ऐकायची असतील माझी तर नक्की त्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि ते पण चॅनल नक्की बघा. इतक्या वर्षाचा तुझा संगीतातला प्रवास आहे तर भरपूर सारी बक्षिसं मिळाली असतील. तर एखादा लक्षात राहील असा पुरस्कार किंवा एखादं लक्षात राहील असं बक्षीस किंवा त्यामागचा एखादा किस्सा असेल तर नक्की सांग. नक्की काही सांगते थोडक्यात. मी 2010 मध्ये 5वीत होते मी आणि 10 वर्षाची असताना मला बालगंधर्व पुरस्कार मिळाला आणि गाण्यासाठी तो मिळाला. त्याच्या काही महिने आधी एक सिरियल होती तर त्याचं टायटल सॉन्ग मी गायले होते आणि अर्थात ते संपूर्ण वर्ष मी माझ्या आजोबांच्या बरोबर श्री अशोक काळे यांच्या बरोबर खूप कार्यक्रम केले होते आणि कुठलाही पुरस्कार कुठलीही अचीवमेंट जेव्हा आपल्याला मिळते ते फेलिसिटेशन आपलं होतं तेव्हा ते वर्षभर काम बघितलं जातं आपलं. तर 10 वर्षाची मुलगी वर्षभर कार्यक्रम करते आणि अर्थातच अशोक बाबांची नात तर होतेच मी, पण अशोक बाबांचं पण असं म्हणणं असायचं की ती काय करतेय, तिचं आत्ता गाणं काय आहे हे तुम्ही बघा आणि मग तुम्ही ठरवा की तिला पुरस्कार द्यायचा आहे की नाही. आणि प्रशांत दामले यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. खूप दिग्गज तिकडे सगळी मंडळी होती. त्याचा एक किस्सा मी असा सांगते, खूप छान आठवण येते माझ्यासाठी की मला जेव्हा पुरस्कार ते सगळेजण देत होते तेव्हा मला असं त्यांनी विचारलं की अगं तुला गाण्यासाठी पुरस्कार मिळाला ना तर मग कधी मला गाणं गाऊन दाखवशील तू, असं सगळ्यांनीच विचारलं. फैयाज भाई पण तेव्हा होते. तर मी म्हणलं की तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हा मी गाणं म्हणून दाखवीन. तर उल्हास पवार त्यावेळेस आले होते आणि त्यांनी त्यांच्या नंतरच्या भाषणात असं सांगितलं की 10 वर्षाची मुलगी हे वाक्य म्हणते की तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी तुम्हाला गाणं म्हणून दाखवीन, अजून काय हवंय. हा कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे. असं अर्थात माझ्या त्या खूप सुंदर आठवणी आहेत. नंतर सुलोचना दिदी यांच्या हस्ते मला एक बक्षीस मिळालं होतं. नाट्य परिषदेचा कार्यक्रम असतो दरवर्षी टिळक स्मारक मंदिरात. अर्थात अशोक बाबांच्यामुळे तिकडे मी गाणं गायलं होतं. मामाचीच एक चाल होती आणि ती मी गायले होते. त्यानंतर म्हणजे ती एक छान आठवण आहे. त्यानंतर 98.3 रेड FM मी मिरची सूर सम्राट झाले होते पुण्याची. त्यामुळे तो पूर्ण मोठा ग्रँड फिनाले होता आणि मग तिथे अर्थातच पुण्याची मी सूर सम्राट झाले. आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर मला गाणं गायची संधी मिळाली. पी सावळाराम यांच्या गीतांची स्पर्धा होती ठाण्याला आणि त्याच्यामध्ये खूप छान असा तो अर्थात नंतर बक्षीस समारंभाच्या वेळेस ते आले होते आणि त्यांच्यासमोर मी गायन सादर केलं होतं. असे अनेक आहेत. त्यामुळे पण या खूप छान आठवणी. बालगंधर्व पुरस्कार हा माझ्या वेळोवेळी जेव्हा तुम्हाला अशा सगळ्या गोष्टी मिळत जातात तेव्हा तुम्हाला अजून एक नवीन प्रोत्साहन मिळतं की काहीतरी करू. पण स्वामीनी मला एक विचारायचं की संगीत क्षेत्रात आपण वावरताना अल्टिमेट मोटो असतो की मला कुठेतरी पार्श्व गायनाची संधी मिळाली पाहिजे किंवा मला टीव्ही वरती गायला मिळालं पाहिजे किंवा मला
चित्रपटातलं पार्श्वसंगीत मिळालं पाहिजे, तर असं काही आहे का? म्हणजे तुझं काही असं आहे का? म्हणजे मला, मनातनं असं नाहीये. मला असं म्हणायचं की पार्श्वगायनातनं संधी मिळणं म्हणजे हो. खूप भारी काहीतरी काम केलंय आणि खूप भारी आहे म्हणून तुमचं गाणं तुम्ही कुठे पिक्चरसाठी गाता का हो. असं म्हणजे सक्सेसफुली लोकांची Exactly. व्याख्या आहे. हो. म्हणून मगाशी मी तुला तो प्रश्न विचारला तर की तुझी सक्सेसची व्याख्या काय आहे? बरोबर. तर अल्टिमेट मोठं लोकांचं असं की पार्श्वगायन करायला हो, मिळावं, हो. चित्रपटासाठी गायला मिळावं. तेच म्हणजे की ते जे वाटणं जे आहे ते लहानपणापासून माझ्यासाठी वेगळं ते काही फिलिंग नव्हतं. कारण की आमच्या घरात खूप मोठे मोठे कलाकार लहानपणापासून येत होते आणि त्यांना मी बघितलंय, त्यांच्या रिहर्सल्स बघितल्यात, अर्थात अशोक बाबांच्यामुळे. त्यामुळे मी आता म्हणले तसं मी 5वीत होते तेव्हाच मी एका टायटल ट्रॅक मी एक गायला होता. त्यामुळे जर संधी आली तर मी ती नक्कीच स्वीकारणार आहे. पण त्याच्या मागे माझा काही आता डोक्यात विचार नाहीये. माझी आता कला सादर करणं लोकांच्या समोर हाच एक उद्देश आहे. खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना आणि तुझ्या संगीत क्षेत्रातल्या एकूणच एंटायर जर्नीला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणखी एक तुझ्याकडे कला आहे, त्या कलेबद्दल सांगशील? येस, नक्की. त्याच्या आधी थोडीशी त्याची बॅक स्टोरी सांगते की 1912 सालचा आमच्याकडे बालगंधर्वांचा ऑर्गन आहे आणि ऑर्गन वादन मी लहानपणापासून अशोक बाबांच्याकडे शिकत आलेली आहे. हार्मोनियम तर मी त्यांच्याकडेच शिकले. हार्मोनियमचं सर्व हार्मोनियम आणि ऑर्गन या दोन्ही मध्ये मंडळी डिफरन्स आहे. अगदी शॉर्ट मध्ये तू सांग. हो, हार्मोनियमला भाता असतो आणि हार्मोनियम आपण मांडी घालून खाली बसून वाजवतो आणि ऑर्गन जो आहे तर त्याचा जो भाता असतो तो पायात असतो आणि 2 हातांनी आपल्याला वाजवायचा असतो. म्हणजे जसा पियानो असतो, ग्रँड पियानो मोठा, अगदी तसंच. पण ऑर्गनचा आवाज हा खूप मोठा असतो. म्हणजे विदाऊट माईक जरी तो आपण वाजवला तरी त्याचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणूनच पूर्वी नाट्य संगीताचे जेव्हा प्रयोग होत असत तेव्हा ऑर्गन वापरला जायचा, कारण की तेव्हा ध्वनी मुद्रण किंवा ध्वनी क्षेपकाची एवढी क्षमता नव्हती. आणि यू आर व्हेरी लकी की बालगंधर्वांचं ऑर्गन तुमच्याकडे आहे. म्हणजे त्या बालगंधर्वाच्या तो जो ऑर्गन आहे तर त्याच्यामध्ये आत नोंदी आहेत की नेमके कधी कधी प्रयोग झाले होते बालगंधर्वांचे. त्यामुळे खरंच लकी. आणि पुन्हा एकदा अशोक बाबांच्यामुळे हा ऑर्गन पण मला अंगावर काटा आलाय. खरंच खूप छान, खऱ्या अर्थाने ठेव आहे ती. जसा ऑर्गन मी वाजवते तसाच अजून एक गोष्ट म्हणजे अजून एक कला म्हणजे मी भारूड करते. तर रामचंद्र देखणे जे खूप प्रसिद्ध भारूडकार आहेत, तर एकदा त्यांच्यासमोर मी भारूड करण्याचा मला योग आला होता. तेव्हा मी 8 वर्षाची होते आणि त्यांनी माझं भारूड झाल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गळ्यातला जो हार आहे तो माझ्या गळ्यात घातला होता आणि म्हणले की ही खूप छान भारूडकार होणार आहे. कारण भारूड ही कला अर्थात लोककला आहे, खूप कमी प्रमाणात केली जाते कारण की तो गेटअप आणि सगळा असतो. तुम्ही आता म्हणलात की थोडीशी झलक म्हणजे मी झाडूवाली हे कॅरेक्टर सगळ्यात आधी पहिल्यांदा केलं होतं आणि ती अर्थात मीराबाईंची भक्त आहे. त्यामुळे झलक अशी दाखवते की मी आत्ता बोलण्याचा जो माझा टोन आहे आणि जेव्हा माझा मामा जेव्हा गजर करतो पहिल्यांदा आणि माझी एंट्री असते तेव्हा माझी एंट्री असते, ए बाबा काय गातोस रे, थांब थांब बघतेस तुला, झाडतेस तुला. म्हणजे असा तो टोन असतो. लहानपणापासून मला ऍक्टिंग लोकसंगीताचा बाज. एक्झॅक्टली. हो, ऍक्टिंगची पण मला तेवढीच आवड लहानपणापासून. त्यामुळे ती ऍक्टिंगची आवड कुठेतरी या भारूड जे मी करते, एक पात्री असतं ते, तर त्याच्यामध्ये मी कुठेतरी ती करत असते आणि ती खूप छान कला आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा सुद्धा त्याचा मागचा माझा उद्देश असतो. मी नुकतेच जे माझे आता कार्यक्रम चाललेत ते अभंगवारी अशा नावाचे कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये मी भारूड आणि अभंग असे दोन्ही सादरीकरण करते. त्यामुळे तोही एक खूप छान तुझ्या या कलांवरती आणखी एक एपिसोड होऊ शकतो. इतकं सगळं बोलण्याचं आहे, पण एका एपिसोड मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करणं शक्यच नसतं. पण तरी पण मंडळी जास्तीत जास्त तिचे अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हे सगळे अनुभव कसे वाटले किंवा स्वामिनी चे एंटायर जर्नी ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आपण इथेच थांबणार आहोत. आजचा एपिसोड आपण स्वामिनीच्या गीतानं करणार आहोत. साथ संगत नाहीये, पण स्वामिनीच्या सुरांची ताकद इतकी जबरदस्त आहे की तो साथ संगत न असता सुद्धा खूप भारी वाटेल. सो या गाण्याने आजचा एपिसोड आपण करणार आहोत. सो जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा एपिसोड शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि येस मंडळी, सबस्क्राईबचा खूप फ्लो कमी होतोय, सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दाता तू गणपती गजानन, दाता तू गणपती गजानन, भजती तुझसी गुणी जन, दाता तू गणपती गजानन, दाता तू गणपती गजानन, भजती तुझा
असी गुणी जन दाता तू गण दाता तू गण दाता तू गणपती गजानन. सो आजच्या एपिसोडचा शेवट आपण स्वामिनीच्या गोड गीताने केलाय. गणपतीचे आशीर्वाद तिने आपल्या अनुस्मी चॅनलला दिलेले आहेत. सो अनुस्मी हे नाव यावर्षीपासून आपण आपल्या चॅनलसाठी घेतलेलं आहे. सो स्वामिनी, आजचा एपिसोड तुलाही मजा आली असेल. मला तर खूप भारी वाटलं तुझा सगळा एंटायर जर्नी Thank you ऐकून. so तुला much. काय बोलायचंय? खूप छान वाटलं मला. आणि हे जे अनुस्मी चॅनल आहे तर ते चॅनल तुम्ही जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.